मम्मा अगं काय माहोल आहे बघ ना, कसलं भारी आहे सगळं वगैरे राहू दे बाजूला. एजंटला फोन केलास तू? मागे मागे काय करतेय? आता फोन कर, मूर्खासारखी मला विचारू नकोस. नुसती इथे आल्यापासून फुलपाखरासारखी बीर 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 करतेस. त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं जर का पैसे दिले नाहीस ना तर पोलिसांमध्ये तक्रार करेन ना तुझी. हो करते ना, लग्नानंतर करते. चल मूर्ख आहेस का तू? लग्नानंतर करते कर, आता कर, आता कर, माझ्या समोर कर. कर करते करते चिल जरा चिल. चिलबिल कर तू, कर ना लोक. काय काय बोल ना. लाव ना परत, लाव ना. अगं हो पण बंदच आहे त्याचा फोन. म्हणजे मी कधीपासून करते, स्विच ऑफच लागतोय. सुष्मिता तू हे सगळं टंडलपणे काय सांगतेस एवढं? बंद आहे म्हणजे प्लीज काय? तो उचलत नाहीये तुझा फोन. गेला कुठे तो? फोन सोडून गेला कुठे तो? पैसे घेऊन पळाला का? पावळट आहेस तू सुष्मिता. त्याने फसवले आपल्याला. पैसेही गेले, बागड्याही गेल्या. नाही यार मम्मा, तो असं नाही करणार. इज अ नाइस मॅन. अरे तुम्ही इथे आहात होय? मी खूप शोधलं तुम्हाला. बरं, हळदीची सगळी तयारी झालीये. जरा रेडी होऊन येता का तुम्ही पटकन? हो आलो 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 आलो. येतो. या हा पटकन. ए आओ तुमचा अरे थांब. अरे थांब बाबा थांब. आर यू ओके? सावकाश. नको नको थांबा, श्वास घ्या. मी निवांत बसलेलं बघवतच नाही ना तुम्हाला. हा काहीतरी करायचंच असतं तुम्हाला. काय गरज होती हे सगळं करायची? त्या कुत्र्याच्या मागे पळायची? पळवलं ना मला. अहो मी माझी पळत होते, तुम्ही कशाला आलात माझ्या मागे पळत? मी पाहिलं ना तुमचं काय चाललं होतं ते. मदतीला आलो तुमच्या. म्हणजे तुमचे तुम्ही आलात, मग मला कशाला बोलताय? केवढ्यात दम लागलाय बघा. धापा टाकता नुसत्या तुम्ही. तुम्हाला लागलेला दम आणि तुमच्या धापाय माझ्यावर लादू नका तुम्ही. शेवटचं वाक्य काय तुमचं असलं पाहिजे ना. श्वास घेता येत नाही तरी केवढं बोलायचंय. पहिलं वाक्य कशाला तुम्ही बोलता मग? पाणी घ्या जरा, पाणी प्या. बरं थांबा, आणून देऊ का पाणी तुम्हाला? काही गरज नाहीये. अहो मला दम लागलाय, तुम्ही पाणी प्या, मग मला बरं वाटेल. चालेल, थँक्यू. द्या आणून. थांबा. हे असं आहे ह्याचं सबत. काही सांग, हा लक्षात ठेवतच नाही. चप्पल आणली नाही माझी, कशी आली बघ मी हिल्स मध्ये. कसं वाटतंय ते? आनंद, लग्नाच्या आदल्या दिवशी की नाही प्रत्येक माणूस असाच एकटा उभा असतो. खयालो में. काय गोष्ट आहे ना लग्न ही. म्हणजे एकाच दिवशी आनंद सुद्धा असतो आणि टेन्शन सुद्धा. आणि हो त्याही दिवशी वाटत असतं बरं का
की आता आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाणार. आणि त्यात बायको जर का बडबड करणारी भांडकुदळ असेल तर मग तर झालं. म्हणजे हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, मित्रांमध्ये वेळ घालवू नको असं म्हणणारी असेल तर मग तर संपलंच. आनंद, तू परत निगेटिव्ह बोलतोस लग्नाविषयी. अरे त्याचं लग्न आहे उद्या. तू मी फक्त मानसिक अवस्था सांगतोय. नको सांगूस. त्याची मानसिक अवस्था त्याला कळतीये. बघ त्याच्याकडे, दिसते ना तुला त्याची अवस्था फ्रेश आहे, तुझ्यासारखी नाहीये. तुझ्या मानसिक अवस्थेला खूप वर्ष झाली. गप्पा बस आता. समर, तुला सांगतो लग्नानंतर बायका ना मित्रांपासून तोडतात बरं का. आनंद, समर नाही हा उलट सांगतोय तुला. तसं नाहीये. कारण ना सगळे मित्रांचे ग्रुप असतात ना ते खरं तर नवऱ्याचे असतात, ज्यात बायका स्वखुशीने सामील होतात. पण बायकोच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नवरा सामील झालाय असं क्वचितच घडतं. क्वचितच. एक मिनिट काय ना, बायकोच्या मैत्रिणीचा नवरा हे बोरिंग प्रकरण असतं बरं का. समर, तुला सांगतो म्हणजे अरे तुला माहिती का, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी हे केलं, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी ते केलं, आज तिचा नवरा तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी कार आणली आणि तू माझ्यासाठी काय केलं, हे असं सतत ऐकावं लागतं बरं का लग्नानंतर. समर, याला मुंबईला परत कसं पाठवायचं ते मी बघते. म्हणजे गाडीने, घोड्यावर, चालत, उडत, काय ढकलून देऊ समुद्रात ढकलतेच. कळतं का तुला काही? तो कसा बसा लग्नासाठी तयार झाला. तुझ्या नेगेटिव्ह बोलण्यामुळे जर त्याने माघार घेतली ना तर बघच तू त्याच्या आयुष्यात कसा आनंदाचा क्षण आलाय. लग्न करतोय तो, आनंद घेऊ दे ना त्याला. आणि तुला एक गोष्ट कळत नाहीये, तुझ्यामुळे जर त्याने माघार घेतली ना तर फक्त त्याचं नुकसान नाही होणार आहे, त्या बिचाऱ्या स्वानंदीचं पण नुकसान होईल. त्यामुळे काळजी करू नकोस, आता माघार नाही घेणार मी. काही झालं तरी सुद्धा लग्न तर करणारच. आनंदनी मला किती घाबरवलं तरी सुद्धा. थँक्यू सो मच. पण यार समर, उद्या लग्न होणार यार तुझं. रडतोस काय? पाठवणी नाहीये त्याची. आणि ते बायकोचा मित्र वगैरे जाऊ देत, पण तुम्ही दोघं आता माझ्या आयुष्यात जसे आहात ना तसेच राहा. तुम्ही जर नसलात ना तर मी खरंच नाही जगू शकणार. काळजी करू नकोस, सगळं छान होणार आहे. आम्ही आहोत ना. तुम्ही दोघं आहात ना, बघ मला कसली काळजी. आम्ही आहोतच. आता चल हळदीसाठी चल. चल चल चल, सगळे तयार होतील. तू इट्टा राशील. चल पटकन ये. चल चल. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.